म्हणून. पण होतं ना, 2 पोरं सांभाळायची केवढी अवघड असते माहितीये का? विचारा जयश्री हवलेताईंना आता मांडीवर नातू बसून त्यासनी सांभाळायचं, हे सगळं त्यांना मोठं करायचं आणि कळायला लागल्यावर तर लयच अवघड सांभाळायचं असतंय. आणि त्यामुळे ना आपल्याला हेनी 50-50, 60-60 पोरांचं सगळं बघत असतात. मला तर लय कौतुक वाटतंय. कारण का माहितीये का? ते कळत नव्हतं लहान असताना हे सगळं. पण आता आपण आपल्या घरातली पोरं सांभाळताना एवढं वाटलं नाही. नातवंडासनी सांभाळताना आज ज्यांची काय 13 त्रिप्पट उठत्या माहितीये काय? कारण हे सगळं पाया पडायला लागल्यात बघा आज्या. त्याच्यामुळं ताकद कमी होते हो. आणि त्या ताकदीमुळे हे एवढं सांभाळत असतात म्हणून लय भारी आहे. चलो आता आपण जोरदार क्लॅप करू परत एकदा सुवर्णताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत आजचा आपला टॉपिक. खूप लोक वेट लॉस मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपंट आहेत. खूप लोक अजून करतायत. आणि ह्याच्यातला महत्वाचा रोल आहे माइंडसेटचा, महत्वाचा रोल आहे राईट गायडन्सचा, महत्वाचा रोल आहे स्वतः करत असणाऱ्या व्यायामाचा, लाईफस्टाईल मध्येच पाणी आणि झोपणं पण आलं या सगळ्या गोष्टींचा. पण जे आपण खाणार आहे ना, त्या खाण्यातल्या सगळ्यात 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 महत्वाचा आहे तो टॉपिक आज घेऊन येणार आहेत पद्मजा मॅडम. मी तर नेहमी ऍज ए शेतकरी सांगत असते, ड्रीप इरिगेशन खूप भारी उत्पन्न काढून देतं. पण ड्रीप इरिगेशन ला जे काही पाहिजे ते सपोर्ट गव्हर्नमेंटचा असू दे, लोकांचा असू दे, तो नाहीये. कारण का की शेतकऱ्याचा नाहीये, त्याला माहितीये, कारण त्याची आर्थिक परिस्थिती नाहीये. तसंच आहे आपल्या शरीरात जे जे चॅलेंजेस आहेत आता. आता आपण लो एनर्जी फील करतोय, काही हेल्थचे चॅलेंजेस आहेत, ते बॉडी हील करते. पण हील करायसाठी बॉडीमध्ये माहोल लागतं, त्या पेशीला काय लागतं तेच आपण देत नाही, तर बॉडी रिपेरी कशी होणार? तर त्यातला महत्वाचा रोल निभावणार आजचं फ्युअल आहे ते म्हणजे प्रोटीन. हे घेऊन येणार आहेत पद्मजा मॅडम. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण पद्मजा मॅडम साठी. योग शिक्षिका आहे, डॉक्टरची बायको आहे म्हणून डॉक्टरी नाही. दुसरं म्हणजे हे मी उगीच नाही म्हणत, मी जर वेळेला सांगते, 2 वर्ष मेडिकलचं एज्युकेशन कम्प्लीट केलं त्याने. आता पुढचं 2 वर्ष का झालं नाही ते त्यासनी नंतर विचारा, त्याचं काय मी आता देणार नाही एक्सप्लेन. ओके, मी दरवेळेला त्यांच्याकडे टॉपिक दिल्यावर मात्र घरात भांडण लावून ठेवते, कारण नंतर त्यांना ते आठवण होते. पण आता खूप भारी फील करतायत, मला वाटत नाही यदा कदाचित डॉक्टर झाल्या असत्या तर इकडं वळल्या असत्या का नाही वळल्या असत्या माहिती नाही. आता लई पुण्याचं काम भेटलंय त्यांना. तिथं बिघडल्यावर रिपेरी करायचं काम होतं, इथं बिघडूच नाही द्यायचं आणि बिघडलं असेल तरी रिपेरी करायचं. हे 2 पुण्याची कामं त्यांना भेटल्यात म्हणून जाणार आहोत त्यांना ऐकण्यासाठी. जोरदार क्लॅप करू आपण पद्मजा मॅडम साठी. कंटिन्यू. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस ताई. पद्मजा ताई अनम्यूट करा. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू ताई. आता काही तो पूर्वीसारखा त्रास नाही होत, कारण जे जीवनाला जे उद्देश पाहिजे होता, जे पर्पज पाहिजे होतं जीवन जगण्यासाठी आणि ते चांगलं जगण्यासाठी, ते शतायुषीनं दिलेलं आहे. आणि त्यामुळं पूर्वी जी मनात नेहमी सल असायची की मी डॉक्टर झाले नाही, डॉक्टर झाले नाही, आता ती सल निघून गेलेली आहे. तर थँक्यू परत एकदा ताई, दादा, अनिल दादा आणि पूर्ण शतायुषी फॅमिली. कारण जेव्हा शतायुषीला जॉईन झाले आणि जेव्हा ह्या कोचच्या मार्गदर्शनाखाली आले, तेव्हा आयुष्य पूर्ण 360 डिग्री मध्ये माझं चेंज झालं. आणि मी सांगेनच माझा एक्सपिरियन्स पण त्याच्यातच. तर आज आपलं गुरुवार आहे आणि गुरुवार आपला असतो हा फ्युएल इन्फॉर्मेशन डे. कारण आपण सगळे जे फ्युएल इनटेक करायला लागलोय त्याच्या मागचं शास्त्र सायन्स समजून घेतलं तर अजून आपण जास्त श्रद्धेने विश्वासाने स्वतःवरती काम करायला लागू, ते फ्युएल इनटेक करायला लागू. आणि मग ग्रेट रिझल्ट आपल्याला ऑलरेडी येत आहेत, तर अजून ग्रेट रिझल्ट काढायला आपल्याला त्याची मदत होईल. तर असं एक ग्रेट आपलं फ्युएल आहे की त्याच्याशिवाय आपलं आरोग्य म्हणजे आपली जीवनशैली पूर्णच होऊ शकत नाही. असं एक मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणजे बऱ्याच प्रमाणात ते आपल्या शरीराला लागतं आणि ते आहे प्रोटीन. हे एक न्यूट्रिएंट आहे आणि आज आपण त्याचीच माहिती घेणार आहोत की त्याचं आपल्या ह्या जीवनशैलीत, आपल्या ह्या आरोग्य चांगलं, मग ते शारीरिक असू दे, मानसिक असू दे, चांगलं ठेवण्यामध्ये त्याचा किती मोठा रोल आहे आपल्याला आता हे समजून घ्यायचं आहे. प्रोटीन हा शब्द आला आहे, ग्रीक वर्ड आहे प्रोटिओस, ज्याचा अर्थ आहे प्रायमरी किंवा
एकदम जे प्राथमिक महत्वाचं आहे, जे पहिल्यांदा आलं पाहिजे इन द लीड असं म्हणजे प्रोटीन. प्रोटिओस पासून आलं हे प्रोटीन. म्हणजे आपल्या शरीरासाठी लागणारं प्रायमरी काय असेल, महत्वाचं काय असेल, शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे काय? जसं इमारत बांधताना लागतं ना ब्लॉक, शिवाय इमारत पूर्णच होऊ शकत नाही. तसं हे आपलं प्रोटीन आहे की याच्याशिवाय ताई कोणतर म्यूट कराले का बघा हो. सारखं का म्यूट व्हायला लागलंय? ओके. तर हे बिल्डिंग ब्लॉक्स आपल्या शरीराचं म्हणून हे प्रोटीन ओळखलं जात आहे. म्हणजे आपल्याला आजपर्यंत माहिती आहे ना, ते डोले शोले बनवणं किंवा सिक्स पॅक बनवणं, मसल बनवणं याच्यासाठीच प्रोटीनची गरज असते. आणि मग मलाही तसंच वाटायचं पूर्वी की आपल्याला काय, आपण आहारातनं डाळी खातो, उसळी खातो, मिळतं की, आणि हे प्रोटीन कशाला घ्यावं लागतं, असा माझाही पूर्वी असाच समज होता. पण आपल्याला जेव्हा मी इथं 87 मध्ये आले आणि जेव्हा इथं सगळं एक नॉलेज मिळायला लागलं आणि ट्रेनिंग घेत गेले, तेव्हा कळायला लागलं फक्त मसल मास बनवण्यासाठी नव्हे, तर आपल्याला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत म्हणजे पूर्ण सगळ्या आपल्या शरीरातल्या सिस्टीम्स, म्हणजे सगळे अवयव आहेत, टिश्यू आहेत, पेशी आहेत, स्नायू आहेत, नख आहेत, केस आहेत, आपली त्वचा आहे, आपली रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, आपला कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम आहे, सगळ्यांच्या बनण्यामध्ये ह्या प्रोटीनचा खूप मोठा रोल आहे. आणि मग असं जर प्रोटीनची आपल्या बॉडीमध्ये डेफिशियन्सी असेल तर आपल्याला खूप साऱ्या चॅलेंजेसनी, हेल्थ चॅलेंजेसना, मग ते फिजिकल मेंटल असतील, आपल्याला ते फेस करावं लागतं. खूप वेगळ्या गोष्टींना मी 87 मध्ये येण्याच्या आधी मी खूप गोष्टींना फेस करत होते, खूप चॅलेंजेस मधून जात होते. थायरॉइडची गोळी जी 150 मायक्रोग्रॅमची चालू झाली होती, 100 किलोच्या वर वजन होतं, मायग्रेन 22 वर्षापासून होतं, वाढलेल्या वजनामुळं सगळे जॉईंट्स दुखायचे, म्हणजे गुडघेदुखी होती, मानदुखी होती, पाठदुखी होती, कंबरदुखी होती, गुडघ्याची पूर्ण झीज झालेली होती. असे सगळे चॅलेंजेस घेऊन मी आले होते. ऍसिडिटीचा खूप त्रास होता आणि या अनुषंगाने कमी होण्यासाठी मी खूप सगळे औषधं खात होते. आणि मग इथं आले आणि तरीही वाटत होतं मी घरातून जे खाते ना ते सगळं खाते, कारण थोडंफार मेडिकलचं नॉलेज होतं, आरोग्याबद्दलचं नॉलेज होतं. मिस्टर डॉक्टर, सासरे डॉक्टर, मी मेडिकलची विद्यार्थिनी, माहेरी पण सगळं बॅकग्राऊंड मेडिकलचं. त्यामुळे मला वाटायचं आपण सगळं खूप छान खातोय, खात्यापित्या घरातले आहोत, आपण सुशिक्षित फॅमिलीतले आहोत, आपल्याला सगळं माहिती आहे आणि आपण खूप छान सगळं खातोय असंच वाटायचं. पण इथं आल्यानंतर कळायला लागलं केस अतिशय गळत होते, अगदी अशी शेपटी राहिली होती, नख तर माझी बिलकुल वाढत नव्हती. म्हणजे मला कित्येक वर्षात मला नेल कटर वापरायलाच लागायचं नाही. त्वचा एकदम ड्राय, आणि त्यावेळेला मला वाटायची माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे म्हणून मला खूप खाज सुटते. हे असे सगळे प्रॉब्लेम होते. पण मला वाटत नव्हतं की मी माझ्यात काहीतरी बदल करायला पाहिजे. पण कर्मधर्म संयोग किंवा आपलं नशीब थोडं चांगलं असेल आणि म्हणून मी 87च्या फॅमिलीत सामील झाले आणि माझ्या आयुष्यात ट्रिमेंडस चेंजेस झाले. 150 मायक्रोग्रॅमची गोळी बंद झाली. मला मांडी घालून बसता येत नव्हतं, वॉकिंगला जमत नव्हतं, ते मी आता छान वर्कआउट करायला लागले. योग शिक्षक व्हायचा योग आला इथं 87 मध्ये आल्यानंतर. मायग्रेनसाठी मला म्हणजे महिन्याला कमीत कमी 25-30 गोळ्या पेन किलर, अँटीबायोटिक किंवा अँटॅसिडच्या स्वरूपात खायचे, ते सगळे बंद झाले. आणि मी सांगते ना, आज प्रोटीनचा आपण एक रोल बघणार आहे आणि तो आपल्या मानसिकतेवरती आहे. आणि ही मानसिकता, मी जेव्हा डिप्रेशन मध्ये होते आणि त्याच्यामुळे मला जो झोपेचा चॅलेंज होता, वयाच्या 27व्या वर्षापासून मी झोपेच्या गोळ्या खात होते आणि त्या गोळ्या माझ्या आता पूर्ण बंद आहेत. आणि याच्यामुळं मग इथं आल्यानंतर ह्या गोष्टी लक्षात आल्या की ह्या प्रोटीनचा किती मोठा रोल आहे. आता तुम्ही म्हणाल झोपेचा आणि प्रोटीनचा काय संबंध आहे, मायग्रेनचा आणि प्रोटीनचा काय संबंध आहे? तर प्रोटीनचा खूप मोठा रोल आपल्या बॉडीमध्ये असतो. एकतर स्नायू बिल्ड करण्यासाठी तर होतोच होतो, पण स्नायूंची रिपेरी असू दे, टिश्यूंची रिपेरी असू दे, हेल्दी पेशी निर्माण करणं असू दे, लीन मसल मास बनवणं असू दे, याच्यासाठी आपल्याला प्रोटीन उपयोगी पडत आहे.
आणि मी जे सांगितले माझ्यातले जे वेगवेगळे आजार सगळे आहे आजारातून आणि औषधातून मुक्त झाले त्याच्यासाठी महत्वाचा पार्ट प्रोटीनचा आहे तो म्हणजे एन्झाईम्स आणि हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये ह्या प्रोटीनचा खूप मोठा रोल असतो. हा म्हणजे हे एन्झाईम्स असतात त्याच्यामुळं जो म्हणजे खूप वेगळे वेगळे एन्झाईम्स म्हणजे सलायवा आहे तुमच्या पॅन्क्रियाज मधून तयार होतात असे हे वेगवेगळे एन्झाईम्स असतात पाचक रस असतात ही स्त्रवण हे योग्य प्रमाणात होण्यासाठी प्रोटीनची गरज असते. आणि आपलं शरीर हे हार्मोनचा खेळ आहे हे आपल्या शतायुषी नेहमी सांगते आणि हे हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये प्रोटीनचा खूप मोठा रोल आहे. त्यामुळे आपल्याला खूप जणांना आता जसं तरला मॅडमनी सांगितलं की त्यांनाही डायबेटीसचा थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे आणि ताईंनी सांगितलं की त्यांच्या लंगचा एवढा मोठा प्रॉब्लेम होता. हा पण मी सांगितलं ना की प्रोटीनचा रोल तुमची कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम रेस्पिरेटरी सिस्टीम रिपेरी करण्यामध्ये आणि त्यांना एक स्ट्रेंथ देण्यामध्ये सुद्धा प्रोटीनचा रोल आहे आणि म्हणून हे आपल्याला असे ग्रेट रिझल्ट सगळ्यांना आलेले आपल्याला दिसतात आणि त्यामुळं हे एन्झाईम्स वगैरे सगळे प्रॉपर ह्याच्यात सिक्रीट करण्यामध्ये आपल्याला प्रोटीनचा खूप मोठा उपयोग होतो. त्याच्यानंतर आहे प्रोटीनचा सगळ्यात महत्वाचा उपयोग ज्याच्याने मी फार खुश आहे की हंगर सॅटिस्फॅक्शन यायला लागतं क्रेविंग्स कमी व्हायला लागतात. उगाच येता जाता दिसेल ते तोंडात टाकायची फार इच्छा व्हायची सहज कुठून बाहेरून आलं तरी जायचं कट्ट्याजवळ डबे शोधायचे आणि काहीतरी खायची ही जी सततची क्रेविंग असायची ती क्रेविंग बंद झाली. हंगर सॅटिस्फॅक्शन आलं कारण प्रोटीन पचायला तसं वेळ घेतं कारण आपला ब्लेंड आहे सोय आयसोलेट आणि व्हे प्रोटीनचा ब्लेंड आहे जो हळूहळू पचतो आणि त्यामुळं आपल्याला फिलिंग ऑफ फुलनेस जास्त वेळ राहतं म्हणजे पोट भरलेल्याची भावना जास्त वेळ राहते आणि त्यामुळं नॅचरली आतून असं वाटायला लागतं कारण का भुकेवरती तो कंट्रोल येतो आणि त्यामुळं ह्या प्रोटीनमुळं वजन कमी होण्यामध्ये सुद्धा खूप मदत झाली. जे अधूनमधून खाणं व्हायचं किंवा विनाकारण क्रेविंग व्हायची आणि ते गोड धोड सगळं खावंसं वाटायचं ते सगळं थांबलं ह्या प्रोटीनमुळं आणि त्यामुळं प्रोटीनमुळं वेट लॉस व्हायला सुद्धा मदत होते. प्रोटीन आता वाटेल की वेट लॉस करण्यासाठीच फक्त प्रोटीनची गरज आहे का? नाही, वेट लॉस मध्ये आपल्याला फॅट लॉस करायचा आहे आणि मसल गेन करायचे त्याच्यासाठी प्रोटीनचा उपयोग आहे. पण ज्यांना वेट गेन करायचं आहे त्यांनाही वेट गेन करताना फॅट न वाढवता मसल्सच वाढवायचे आहेत आणि म्हणून त्यांना वेट गेन साठी सुद्धा आपल्याला प्रोटीनची गरज आहे. म्हणजे वेट लॉस असेल वेट गेन आता सगळे आपली मॅरेथॉन चालू आहे सगळेच म्हणतील मला वेट वाढवायचं आहे वेट कमी करायचं आहे पण वेट गेन करणारे सुद्धा बऱ्याच जणांनी मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट केले जसे आता डॉक्टर उमेश लाटवडे आहेत तर त्यांनी वेट गेन साठी पार्टिसिपेट केले. आता वेट गेन साठी मग कशाला मॅरेथॉन तर त्यांना तिथं त्यांचे मसल बिल्ड करून फॅट न वाढवता मसल बिल्ड करून त्यांचं वेट गेन करायचंय. तर ही मॅरेथॉन आपल्याला तेवढ्यासाठी हे जी लाईफस्टाईल आहे ती डिसिप्लिन मध्ये आणण्यासाठी आपल्याला मॅरेथॉन उपयोगी पडते आणि त्या निरोगी जीवनशैलीसाठी आपल्याला प्रोटीन मदत करत असतं. मेटाबॉलिझम वाढवतं कारण प्रोटीन पचण्यासाठी मी सांगितलं ना शरीराला जास्त एनर्जी वापरावी लागते कॅलरी बर्न जास्त व्हायला लागतात आणि त्यामुळं मेटाबॉलिझम वाढतं म्हणजे चयापचयाची क्रिया वाढते आणि वेट लॉस साठी सगळ्यात मोठा अडथळा असतो तो चयापचयाची क्रिया मंदावण्याचाच आणि मग ती चयापचयाची क्रिया वाढवण्याचं काम हे प्रोटीन करत असतं आणि म्हणून आपल्याला वेट लॉस मध्ये सुद्धा प्रोटीन खूप छान अजून मदत करत असतं. अँटीबॉडीज असतात एखाद्या रोगाला प्रतिकार करण्यासाठी शरीरात जे व्हायरस येतात बॅक्टेरिया येतात त्यांना त्यांच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार करण्याचं काम हे प्रोटीन करत असतात आणि त्यामुळं आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला प्रोटीन मदत करत असतं. प्रोटीन आपल्या रक्ताला अशा पद्धतीनं काम करतं की ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचला जातो त्यामध्ये सुद्धा प्रोटीनचा खूप मोठा रोल आहे. तर असं हे प्रोटीन आपण घेतोय ते आपल्याला बऱ्याचशा गोष्टीतून मिळत असतं दूध मिळतं डेअरी प्रॉडक्ट आहे चीज आहे दही आहे या सगळ्यातून मिळत असतं. पण आता तुकाराम मुंडेंनी जी आता चालू केलेली आहे ना मोहीम त्याच्यात लक्षात येतं सगळ्यात किती भेसळ आहे किती सगळं अडल्ट्रेशन आहे आणि मग त्यातून आपल्या शरीरात किती वेगवेगळे इंजुरियस असं केमिकल चाललेलं आहे. तर त्याच्यापासून रोखण्यासाठी आपलं पर्सनलाइज प्रोटीन पावडर आता ते का मदत करते ते पण मी सांगणार आहे. एक तर ते शिवाय हे जे डेअरी प्रॉडक्ट्स असतात हे प्रोटीन बरोबर एक्स्ट्रा फॅट देखील घेऊन जातात आणि त्यामुळं कॅलरी डेफिशियंट आहार घेणं असू दे किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या डेअरी प्रॉडक्टचा अतिवापर करणार झालो तर आपल्याला तिथं अडचण येते. आता मी सांगणार आहे आपलं प्रोटीन घेतलं एक चमचा एक स्कूप जर प्रोटीन घेतलं तर आपल्याला 5 ग्रॅम प्रोटीन मिळतात आणि फक्त 23 कॅलरीज जातात.
पण तुम्ही 100 ग्रॅम पनीरच खातो म्हटलं प्रोटीन मिळवण्यासाठी 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन मिळतं आणि कॅलरीज मात्र 300 ते 350 कॅलरीज जातात. आता वेट लॉस असू दे किंवा वेट गेन असू दे, आपण कॅलरी मॅनेजमेंट मग इथं करताना अडथळा येतो आणि म्हणून इथं आपल्याला पर्सनलाइज प्रोटीन पावडर कॅलरी पण मेंटेन करणार आणि योग्य प्रमाणात योग्य गुणवत्तेचं प्रोटीन पण आपल्याला त्याच्यापासून मिळतं. नॉनव्हेज पदार्थांतून पण सुद्धा आपल्याला प्रोटीन मिळतं, पण तिथंही भेसळ वगैरे आली, अडल्ट्रेशन आलं, हार्मोन्सची इंजेक्शन वगैरे हे तर आलंच, पण त्याच्याबरोबर हे नॉनव्हेज पदार्थ जे बनवतात ते शिजवण्यासाठी सुद्धा एक्स्ट्रा फॅटचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे तिथंही परत एक्स्ट्रा फॅट जात असतं. त्याच्यानंतर आपल्याला आणि कशातून मिळतं बघा, डाळी, कडधान्य, काही फळं असतात, पालेभाज्या असतात, याच्यातूनही प्रोटीन मिळतं. पण इथं प्रोटीन मिळत असताना जे एक कम्प्लीट प्रोटीन मध्ये 20 अमायनो ऍसिड असावे लागतात. 20 अमायनो ऍसिड असतात. ते जेव्हा सगळे एकत्र मिळतील तेव्हा एक प्रोटीनचा मॉलिक्यूल मिळतो, तयार होतो आणि मग तो कम्प्लीट प्रोटीन होतो आणि मग त्याचा आपल्या शरीराला उपयोग होतो. पण ह्या जे डाळी, कडधान्य वगैरे याच्यातून जे मिळतं आपल्याला ते इनकम्प्लीट प्रोटीन असतं, कारण त्याच्यात सगळे अमायनो ऍसिड नसतात आणि म्हणून तिथं आपल्याला मदतीला येतं ते आपलं पर्सनलाइज प्रोटीन पावडर. मग याच्यासाठी काय होतं बघा, आपण जेव्हा मी सांगितलं ना 1 ग्रॅम आपण 1 स्कूप जेव्हा प्रोटीन घेतो तेव्हा त्याच्यातून आपल्याला 5 ग्रॅम प्रोटीन मिळत असतं आणि मग आता मी ते 2-2 चमचे घेते सकाळच्या पण आणि संध्याकाळच्या शेकमध्ये. तुम्हाला आपले कोच त्याच्याप्रमाणे सांगतील तसं आपण त्याप्रमाणे आपण ते घेऊ शकत असतो. तर याच्यासाठी आपल्याला हे सगळं करतोय, कमी कॅलरीज मध्ये आपल्याला हे प्रोटीन मिळायला लागलंय आणि या प्रोटीन बरोबर आपल्याला काही मिनरल्स पण आपल्याला त्याच्याबरोबर म्हणजे सोडियम जाते, पोटॅशियम जाते, फॉस्फरस जाते, कॅल्शियम जाते, हे सुद्धा त्याच्यात चाललेलंच आहे. आणि जेव्हा आपण प्रोटीनची गुणवत्ता इथं जेव्हा येतं तेव्हा आपल्याला पर्सनलाइज आपण पाठ थोपटून घेतली पाहिजे स्वतःची, कारण आपण इतकं सुंदर प्रोटीन घ्यायला लागलो, कारण आपल्या प्रोटीनचं जे आपण हर्बल लाईफचं प्रोटीन घ्यायचं पर्सनलाइज प्रोटीन पावडर घ्यायला लागलो त्याचा पीडिका स्कोर 1 आहे. हा प्रोटीनचा गुणवत्तेचा स्कोर असतो तो 0.1 पर्यंत असतो आणि ज्याचा पीडिका स्कोर हाय तो आपल्याला चांगला असतो आपल्या शरीरासाठी. तर मग तिथं पीडिका स्कोर 1 असणं हे खूप बेस्ट ग्रेड असतो त्याचा आणि असं प्रोटीन ज्याचा ग्रेड 1 आहे असं आपण हर्बल लाईफचा पीडिका स्कोर 1 असलेलं प्रोटीन आपण डेली इंटेक करायला लागलो. हे मी का सांगतेय तर प्रोटीनच्या गुणवत्तेबाबत खूप गैरसमज आहेत आणि त्यावेळेला आपल्याला ग्रेड 1चं आपण घेत असतो. साधं गव्हात पण प्रोटीन असतं, पण चेक करा, आम्ही सांगत नाही, गुगलवर चेक करा, 0.2 असं त्याचं ग्रेड आहे पीडिका स्कोर. म्हणजे पचायला ते तुम्हाला थोडंसं त्रासदायक आहे. तर हे पीडिका स्कोर म्हणजे काय, प्रोटीन डायजेस्टॅबिलिटी करेक्टेड अमायनो ऍसिड्स. म्हणजे अमायनो ऍसिड्स 20च्या 20 आहेत आणि हे डायजेस्ट इझिली होत आहे, प्रोटीन होत आहे आणि हे संशोधन केलेलं आहे आणि म्हणून त्याचा स्कोर आहे तो पीडिका स्कोर 1 आहे. FSSAI चं मानांकन मिळालेलं आहे. व्हेजिटेरियन आपलं सोर्स आहे हे. डेली बेसिसवर आपल्या बाकीच्या फॉर्म्युला 1 बरोबर आपण घेऊ शकतो. आपल्या बाकीच्या आहारातून पण कसं घेऊ शकतो. फॉर्म्युला 1 आहे तो गरम करायचा नाही म्हणून सांगितले, कारण त्यातले काही घटक गरम उष्णतेबरोबर इव्हॅपोरेट होऊन जातात. पण आपलं पर्सनलाइज प्रोटीन आहे, तुम्ही दहीतून घेऊ शकता, ताकातून घेऊ शकता, सूप मधून घेऊ शकता, खीर वगैरे काही बनवत असाल तर त्याच्यातून घेऊ शकता, इडली डोसा याच्यातून घेऊ शकता. आपल्या भाताचा जर ग्लायसेमिक इंडेक्स कमी करायचा असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर प्रोटीन घेऊ शकता. तर या सगळ्या गोष्टीतून तुम्ही प्रोटीन घेऊ शकता. का सांगते हे, जेव्हा जेव्हा तोंड उघडाल त्यावेळेला तुमच्या आहारातून, तुमच्या खाण्यातून प्रोटीन हे गेलंच पाहिजे. मग आपण 3 मील फॉलो करायला लागलोय ना, सकाळचा शेक घेतोय, संध्याकाळचा शेक घेतोय आणि दुपारी छान आपण जेवण करतोय. तर मग आपल्याला दुपारच्या जेवणात पण प्रोटीन पाहिजेच ना. मग तुम्ही तुमच्या कणकेत सुद्धा प्रोटीन घालून मळून चपाती भाकरी तुम्ही करू शकता. आता बऱ्याच जणांना असतं चपाती खावीशी वाटते, मग चपातीचा थोडासा ग्लुटेनचा प्रश्न येतो. मग त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण जर तिथं प्रोटीन वापरलं तर तोही त्याचा ग्लुटेनचा इफेक्ट कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते आणि मग आपण चपातीचा पण आनंद तसाही आपण घेऊ शकतो आणि त्याच्यामुळं आपल्याला हे प्रोटीन घ्यायला म्हणजे आपल्याला तिथं हे आपलं पर्सनलाइज प्रोटीन पावडर आपल्याला मदत करत असतं. त्यामुळं आपल्याला हे जे प्रोटीन घ्यायचंय आपण कोणत्याही आजारावर उपचार म्हणून घेत नाहीये.
तर ते आपण घेतोय आपल्या दररोजच्या आहारातली. त्याची जी कमतरता आहे, ती कमतरता भरून काढण्यासाठी, प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. प्रोटीनची कमतरता असेल तर बघा आपल्याला नेहमी थकवा जाणवत असतो, नेहमी थकवा असतो. म्हणजे नुकतं जेवून जरी बसलेलो असेल तरी वाटतं एनर्जीच नाहीये, उत्साहच नाहीये असं वाटत असतं. आपण साधं मी म्हटलं ना, माझ्या ज्या डिप्रेशनच्या ह्याच्यावरती जे मी काम केलं आणि त्याच्यातून मी जी सुटका करून घेतली, तेव्हा मला लक्षात आलं, निर्णय घेण्याची क्षमता आपली कमी होते प्रोटीनच्या अभावी. कारण त्याच्यामागे आणि परत हार्मोन्सच आहे. निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं, ओव्हर थिंकिंग होणं, भीती वाटणं, अँक्झायटी असणं, ह्या सगळ्या मानसिक लक्षणांवरती सुद्धा आपल्याला प्रोटीन मदत करत असतं आणि मग जर त्याची कमतरता असेल तर ह्या गोष्टींचं आपल्याला जाणवायला लागतं. बघा आपण केसांसाठी काय काय ट्रीटमेंट करून घेतो, पण तेच प्रोटीन फक्त बाहेरून वापरण्यापेक्षा आतून जेव्हा जायला लागेल तर तेव्हा आपल्याला तेही चांगले सुदृढ झालेले दिसतात. केस माझे मी सांगितलं ना, अगदी शेपटीसारखे झाले होते आणि आता खूप सुंदर माझे केस आहेत. नखं वाढत नव्हती, नखं खूप छान झाली. स्किनला अजून ग्लो यायला लागला. तुम्हाला पण प्रत्येकाला अनुभव आला असेल. न्यूट्रिशन चालू केल्याबरोबर तुम्हाला लोकं विचारतात, "काय करायला लागलेस? आधीपेक्षा यंग दिसायला लागलेस." असं आपल्याला कॉम्प्लिमेंट मिळायला लागतात. त्याच्या मागे ह्या प्रोटीनचा रोल आहे. कारण तिथं स्किनचं जे महत्त्वाचं खाद्य आहे, स्किन, नखं, केस हे बनतातच प्रोटीनपासून आणि मग योग्य प्रमाणात आपण जेव्हा प्रोटीन द्यायला लागलो, तर ते त्यांचंही आरोग्य सुधारायला आपल्याला मदत व्हायला लागते. खूप लोकांचा डायबिटीज कंट्रोलमध्ये येतो. कारण आपल्याला जो इन्शुलिन रेझिस्टन्स असतो त्याच्यावरती काम करण्यासाठी, तो रेझिस्टन्स कमी करण्यासाठी ह्या प्रोटीनची मदत होत असते. हंगर आपलं कंट्रोलमध्ये आलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला ह्या प्रोटीनची मदत झालेली असते आणि त्यामुळे डायबिटीज कंट्रोलमध्ये येण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रोटीन ही मदत करत असतं. त्यामुळं आपल्याला डेली कन्झम्पशनसाठी कन्व्हिनियंट होतं. ब्रेकफास्ट करायला लागलोय, आपण प्रवासात गेलोय, ब्रेकफास्ट करायचा आहे. कुठेही काही शोधत बसायची गरजच नाही. आम्ही आता परवा गणपतीपुळ्याला एवढं सुंदर गेलो होतो. मस्त बीचवरती उभं राहून आम्ही सुंदर सगळ्यांनी सकाळचा आपला हा ब्रेकफास्ट इंटेक केला. खूप एक वेगळी फिलिंग असते त्यावेळेला. तर हे आपण प्रवासात सुद्धा अगदी सहज हे वापरू शकतो. आणि आपल्याला आपले 2 जे मील असतात त्याच्यामध्ये एनर्जी मेंटेन करण्यासाठी सुद्धा म्हणजे मी म्हटलं ना, नाश्ता केल्यानंतर अर्ध्या तासाने वाटते मला परत भूक लागली. नाश्ता केल्यानंतर सुद्धा वाटतंय मला थकल्यासारखं वाटतंय आणि मग केव्हा एकदा जेवेन वगैरे असं होतंय. पण सकाळचा नाश्ता, जेवण असू दे किंवा दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण असू दे, याच्या मधला सुद्धा तुम्हाला जो थकवा न येता जी एनर्जी टिकून राहायला पाहिजे ते होतं. तुम्हाला मग हे केव्हा आपल्याला घ्यायला लागायचं? तर तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टला कंपल्सरी आपण घ्यायचंय. आपल्या व्यायामानंतर घेऊ शकतो. मी सांगितलं की एव्हरी मीलमध्ये आपल्याला ते घ्यायचंय. तर आपल्याला हे प्रत्येक जेवणात हे घ्यायचंय. मग आपण दुपारच्या जेवणात मी सांगितलं तसं घेतलंय. किती लागतंय आपल्याला हे? तर आपल्याला प्रत्येक व्यक्तीमागं 0.8 ते 1 एवढं 1 ग्रॅम इतकं 1 किलो वजनाला याची गरज असते. हां, हे तुमच्या अगदी सेडेंटरी लाईफ म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं, मी काहीच काम करत नाही आणि मला कशाला प्रोटीन? पण तुम्ही काहीच काम करत नसला, झोपून असला आणि तुम्ही जर सेडेंटरी लाईफ तुमची बैठी जीवनशैली असेल, तरी तुम्हाला 1 किलो वजनाला 1 ग्रॅम प्रोटीन लागतंच. हां, पण दररोज व्यायाम करतायत त्यांना 1.2 ते 1.6 ग्रॅम इतकं प्रोटीन त्यांना लागतं आणि जे हाय इंटेन्सिटी वर्कआउट करतायत, जिम करतायत वगैरे त्यांना ते 1.6 टू 2 ग्रॅम पर केजी इतकं प्रोटीन आपल्याला लागत असतं. मग चेक करा आपण काय-काय करतो आपली बैठी जीवनशैली. आपण शतायुषीमध्ये सामील झालोय. आपण तर बैठी जीवनशैली कुणी फॉलोच करत नाही. आपण रेग्युलर व्यायाम करतोय. याच्यात पण कुणीतरी जिम करणारे पण असतील. तर त्यांनी त्याच्याप्रमाणे आपल्याला दिवसभरातल्या आपल्या सगळ्या मीलमधून आपण हे करू शकतो. आता आपण आपला सकाळचा शेक घेतोय. कोण 1 चमचा प्रोटीन घेतंय, कोण 2 चमचे घेतंय. तर त्याच्याप्रमाणे आपल्याला 25 ते 30 ग्रॅम प्रोटीन जात असतं एका शेकमधून. कारण त्याच्याबरोबर आपण शेकमेट आणि फॉर्म्युला 1 पण घेत असतो. आणि मग याच्याप्रमाणे आपला कोच आपल्याला पर्सनल कोच आपल्याला ज्याप्रमाणे रिकमेंड करतील तसं आपण त्याच्यात काय घ्यायचंय. आपण बऱ्याच वेळा कसं असतं बघा, एकच मी सांगेन आपलं थांबवण्याच्या आधी. शेतकरी छान बियाणं निवडतोय आणि तो शेतात बी पेरतोय, छान पाणी घालतोय, सगळं घालतोय. पण त्याला योग्य त्या वेळी, योग्य त्या प्रमाणात खतच नाही देत. तर पीक कसं चांगलं येईल? नाही ना येणार.
तसंच आहे. आपण छान व्यायाम करतोय, रोज चालतोय, सायकलिंग करतोय, काय काय डाएट पण सगळं फॉलो करतोय, पण प्रोटीन डेफिशिएट आहोत. तर आपलं शरीर मजबूत होईल का? तर नाही होणार. मग आपल्याला जर हे शरीर मजबूत करायचं असेल, तर आपल्याला एक निर्णय अगदी अवश्य घ्यावा लागेल. प्रत्येक जेवणात आपल्या प्रोटीन असलं पाहिजे. वजन कमी करणं आणि वाढवणं हे फक्त एक काट्यावरचा आकडा एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये. तर तुमचं शरीर मजबूत झालं पाहिजे, सक्रिय, ॲक्टिव्ह झालं पाहिजे आणि ते निरोगी बनलं पाहिजे. आणि त्या प्रवासात हे ॲक्टिव्ह बनणं, निरोगी बनणं आणि मजबूत, स्ट्राँग बनणं हा जो प्रवास आहे, ह्याच्यातला अगदी तुम्हाला कन्व्हिनियंट आणि महत्त्वाचा साथीदार कोण असेल, तर ते प्रोटीन आहे. आणि त्यामुळं आपण आपल्या शरीराचा आदर करूया, आपल्या जीवनशैलीचा रिस्पेक्ट करूया आणि मग आपण प्रत्येक जेवणात प्रोटीन इनटेक करायला लागलो, तर आपलं शरीर, मन आपलं निरोगी आणि आनंदी झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आणि त्याच्या पद्धतीनं आपण आपल्या कोचच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला योग्य त्या प्रमाणात योग्य ते प्रोटीन आपण आपल्या कोचच्या मार्गदर्शनाखाली जर घ्यायला लागलो, तर आता इथं आपण सगळ्यांचे जे अनुभव ऐकतोय, माझा जो अनुभव आहे, हे त्याचंच द्योतक आहे, की आपण योग्य प्रमाणात प्रोटीन खातोय, सगळा सकस संतुलित आहार घेतोय. थँक यू. चलो थँक यू. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. एवढं मस्त फ्युअल ज्याच्याबद्दल खूप लोकांना वेगवेगळे समज गैरसमज आहेत. आज सांगितले ना, प्रोटीन डायजेस्टिव्ह स्कोर जर पण असेल तर ह्याच्यामध्ये खूप क्लास. मी तुम्हाला सांगू का, 20 अमायनो ऍसिड इज इक्वल टू कम्प्लीट प्रोटीन. 9 अमायनो ऍसिड तुम्ही घेतला तर बॉडी 11 तयार करते. आपण जे रोज घ्यायला लागलोय ह्याच्यामध्ये 9 अमायनो ऍसिड आहे. 11 बॉडी तयार करणार आहे. कम्प्लीट प्रोटीन आपण घ्यायला लागलोय, ते पण फॅट फ्री आणि राईट गायडन्स मध्ये. त्यामुळं